नमस्कार मित्रांनो, तर मी आज जात आहे गावाला कोकणात गणपतीसाठी. तर माझा प्रवास आहे मुंबई टू कोकण फॉर गणपती स्पेशल. तर पाठी मी आता डेपोमध्ये आलो आहे आणि हे माझं लगेज आहे, एक बॅग आणि एक पिशवीच आहे. तर ही बघा आमची एस टी लागली आहे बोरवली पनवेल महाड चिपळूण. मी एस टीमध्ये बसलो आहे आणि आता निघालो आहे कोकणाच्या दिशेने. तर मास्तर पाटी तिकीट चेक करतायत. माझी तिकीट चेक करून झाली. माझी 2 नंबर सीट होती. तुम्ही आता बघितलीच असेल. तर 2 नंबर सीट होती आणि आता आमची गाडी थांबली आहे बोरवली डेपोमध्ये पिकअपसाठी. तर इथून काही माणसं चढणार आहेत. तर इथून पिकअप करून आता आम्ही निघालो आहोत थेट कोकणात. थेट कोकणात जाणार आम्ही आता, थेट कोकणात. तर हे बघा मुंबईमध्ये पण सध्या खूप पाऊस पडतोय, जोराचा पाऊस चालू आहे आणि खरा पावसाचा आनंद आहे कोकणामध्ये जाण्यासाठी. तर कोकणात जाताना पाऊस आल्यावर वेगळंच एक फिलिंग असते. तर बघूया कधी पोचतोय आपण गावाला, कारण जाताना खूप ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला महाडला वगैरे, कारण त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळं महाडला वगैरे खूप ट्रॅफिक लागणार आहे. आता जी माझी व्हिडिओ बघताय त्यांनी पण जर कोकणात येणार असतील तर त्यांनी पण काळजी घ्या. तर आम्ही पनवेलला पोचलो आहे आणि सध्या इकडे तर पावसाने पूर्ण रस्ता पाणी भरून झालं आहे. इकडे बघा पूर्ण पाणी भरलं आहे. तर आम्ही आता कोकणामध्ये एंट्री केली आहे आणि आता तुम्हाला एक मस्त मस्त व्ह्यू बघायला भेटतील कोकणातले. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. तर आम्ही आता आलो आहोत, जेवणासाठी थांबलो होतो थोडा वेळ. तर जेवलो आम्ही. आता 2:30 वाजले आणि जेवणासाठी थांबलो होतो, कारण आम्हाला खूप ट्रॅफिक मिळालं होतं मध्ये येताना. महाडला वगैरे जवळपास आमची 4.5 तास ट्रॅफिकमध्येच गेले. 3 ठिकाणी ट्रॅफिक मिळालं, महाड, पोलादपूर आणि महाडच्या पाठी पण माणगावला. तर 3 ठिकाणी खूप ट्रॅफिक मिळालं आहे. आणि तुम्ही पण येणार असेल तर काळजी घ्या, टायमात निघा, जेवण वगैरे सर्व सोबत घ्या आणि मगच निघा, कारण मध्ये कुठं जायला पण मिळत नाही, कारण ट्रॅफिकमध्ये एकदा गाडी अडकली का इकडची तिकडं गाडी होत नाही, सरळ मोठमोठं ट्रॅफिक लागतोय. आणि ही आहे कोकण रेल्वेची लाईन आणि पाठी सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि निसर्ग बघू शकताय. कोकण रेल्वेची ही मेन लाईन आहे. मी सध्या आहे महाडमध्ये आणि हा आता जो नवीन बोगदा बनवला आहे तर त्या बोगद्यामध्ये आता आम्ही एंटर करत आहोत. त्या बोगद्यातून मोठ्या गाड्या काढत आहेत आणि त्याच्या बाजूच्या बोगद्यातून लहान गाड्या काढत आहेत. का तर ट्रॅफिक व्हायला नको म्हणून, कारण सध्या मुंबईकरी खूपच येत आहेत, त्यामुळे खूप ट्रॅफिकचे वांदे होत आहेत. तर आम्ही थोड्या वेळात पोचू चिपळूणमध्ये. हा बघा हाच सवत्सडा आहे आणि आम्ही थोड्या वेळात पोचूत. आता जवळच आलो आहोत. मी सध्या चिपळूण डेपोमध्ये पोचलो आहे आणि इथून माझा प्रवास अजून मला 2 तास, गावामध्ये जाण्यासाठी 2 तास लागतील. चिपळूणमधून गुहागरमध्ये माझं जामसुदे हे गाव आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा.